MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. भाजपचे आमदार नारायण कुचे आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे तुमचं TV9 मध्ये. संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे की आता 5 जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्र येणार आहे आणि एकच मोर्चा निघणार आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, संजय राऊत साहेबांनी ते खूप मोठा समजतो स्वतःला, त्या बाबतीत बोलायला नाही पाहिजे. मग तुम्ही सांगितलं 2019ला देवेंद्रजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तेव्हा 2014ला ते मुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वात सत्ता आली. सत्तेसाठी संजय राऊतनी शरद पवारशी युती केली, सोनिया गांधीशी केली, NDA मधले केंद्रातले मंत्रीचे राजीनामे दिले आणि मुख्यमंत्री उद्धव साहेबाला केलं. 2.5 वर्षांत तयार आला. आता काय या विधानसभेला तर हाल झाले. आता हे दोन्ही ठाकरे बंधूला संजय राऊत संपविण्याचंच काम करणार आहे. यांनी सुपारीच घेतली संपायची, मला वाटतं. दुसरं काहीच तरीच नाही. ते मला सांगा, मुख्यमंत्री केलं, कोण संपलं? काय राहिलं शिवसेनेचं? झालेत नाही 2 पक्ष. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचाराची शिदोरी होती त्यांच्याजवळ, ती पुढं राहिली, संपला. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः हिंदुत्वाचा विचार घेतला खांद्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या जीवावर मुख्यमंत्री झाले, यशस्वी म्हणून काम केलं म्हणून झालं. संजय राऊतनं पूर्वी आघाडीमधले लोक संपले, स्वतःचा पक्ष संपला. आता ठाकरे बंधूला एकत्र आणतीन आणि पुन्हा संपून टाकीन. दोघाला बी दुसरं काहीच धंदा नाही त्यांना, बोलणे आणि संपिणे. काय राहिलं आता? हिंदी भाषाच्या विरुद्ध कुठेही कोणी म्हटलं नाही. ज्याला जी भाषा आवडेल, आम्ही मराठी माणूस आहे, मराठी माणसाचा सन्मान करणं आणि मराठी भाषा ही महाराष्ट्रासाठी आपली हे राज्य भाषा ही, आणि तिला ऑलरेडी केंद्र सरकारनं मंजुरी दिली मराठी भाषेला. हिंदी भाषा शक्ती करणं ज्याला त्याला जे वाटेल ते करते. आपल्या तर परराज्यातले लोक आहे तिथं हिंदी वापरतात, पण मराठी माणूस त्याची अस्मिता आहे. मराठी भाषा ही हिला राज्याने केंद्राने मंजुरी दिली, त्याच्यामधला विशेष नाही. आता हे राजकारण करायचं आहे यांना. आणि संजय राऊत दोघाला येतलं तर आणतोय. अरे जेव्हा ती आघाडी येत झाली ते नाही ठेवलेत, येता बंद येतलं तर ठेवणार आहे. सगळ्यात नाश्ता माणूस कोण असन पक्ष संपविणारा तर संजय राऊत, त्याच्यामधला विषय नाही. त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की राज ठाकरेंचा मला फोन आला होता आणि 2 वेगवेगळे मोर्चे निघणं बरं दिसत नाही, त्यामुळे एकत्र मोर्चा काढू. नाही, आता राज ठाकरे साहेब आणि संजय राऊत त्यांनाच विचारा, कोणाचा फोन आला, कोणी कोणाला केला आपल्याला माहीतच नाही. यांना फोन केला तर त्यांनी फोन केला, त्याच्यामधला विषय नाही. आणि राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे नावापुरते राहिले. आता खरा बाळासाहेबांची शिवसेना कोणाची असत ती एकनाथ शिंदे साहेबाची. बरं, काय वाटतं तुम्हाला, येतील एकत्र 2 बंधू? अरे आता सगळे संपले, एकत्र आले, मुख्यमंत्री झाले, त्यांना संपलं आणि यांचं काय आता काय राहिलं? यांचा सगळा जीव मुंबई महानगरपालिकेत जुतला, जसं पोपटात जीव असतो ना तसं जिथलं, बाकी काही राहिलं नाही. आणि संजय राऊतला पक्ष संपायचं आहे आणि दोन्ही ठाकरे संपायची सुपारीश घेतली. मला वाटतं आतून कोणातून तरी सुपारीश घेतलेली, शरद पवार साहेब असतील कोणीतरी घेतली असं संपलं. हिंदी भाषेच्या सक्तीवरून राजकारण राज्यामध्ये तापलेलं असताना एकनाथ शिंदे कुठं लपून बसलेले आहेत असं संजय राऊत म्हणतायत. पण संजय राऊत काय बोलन त्याला अर्थच नाही. एकनाथ शिंदे साहेब मर्द माणूस आहे, सगळ्यात पुढं असतोय पुढं बी, त्याच्यामध्ये संजय राऊतच्या बोलण्याला काय अर्थ आहे? तर नक्कीच हे होते भाजप आमदार नारायण कुचे. संजय राऊत हे दोघांनाही संपवण्याची सुपारी त्यांनी घेतलेली आहे असा विश्वास नारायण कुचे यांनी व्यक्त केला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.